प्रत्येक आईला सकाळी उठल्यानंतर पडणारा प्रश्न म्हणजे मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचं. मलाही दररोज हाच प्रश्न पडतो की पिलूच्या डब्यामध्ये काय द्यायचं. मग मी संध्याकाळीच त्याचं प्लॅनिंग करून ठेवते, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पटकन असा टिफिन बनवून तयार होतो. कारण काय करू हे विचार करण्यामध्येच टाईम निघून जातो. आज मला त्याच्या टिफिनसाठी बटाट्याचे पराठे बनवायचे होते. त्यासाठी मी बटाटे उकडून ठेवलेले होते. बटाटे उकडल्यानंतर किसणीने किसून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाहीत आणि पराठे अगदी छान बनवून तयार होतात. बटाट्याची भाजी मी अगदी सिंपल बनवते. हिरवी मिरची, लसूण घालून भाजी बनवून घेतली. ज्या कन्सिस्टन्सीमध्ये भाजी झालेली आहे त्याच पद्धतीने पीठही मळून घ्यायचं, म्हणजे पराठा फुटत नाही. पुरणाच्या पोळीमध्ये जसं पुरण भरलं जातं त्याच पद्धतीने भाजी भरून घ्यायची. नंतर कोरड्या पिठामध्ये डीप करून छान पराठा लाटून घ्यायचा. थोडासा फुटला तरीही पराठा हा टम्म फुगलेला होतो व चवीलाही अप्रतिम झालेला होता. या पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा. आमच्या घरी अशा पद्धतीने बनवलेले पराठे खूप जास्त आवडतात. सर्वजण आवडीने खातात. बरेचसे जण भाजीला फोडणी देत नाहीत. कच्च्या बॉईल करून घेतलेल्या बटाट्यांमध्ये स्पायसेस मिक्स करून पराठे बनवत असतात, पण मी या पद्धतीने बनवते. इथे पाहू शकता पराठा अगदी टम्म फुगलेला आहे. तुम्ही याला तूप किंवा तेल लावून भाजून घेऊ शकता. मी इथे तेल लावून छान दोन्ही साईडने भाजून घेतलेला आहे. जेवढे पराठे बनवून घेतले तेवढे प्रत्येक पराठा हा असाच टम्म फुगलेला होता. इथे मी तुम्हाला दुसरा एक बनवून दाखवला. याच पद्धतीने लाटून घेतलेला आहे. तेल लावून दोन्ही साईडने छान खरपूस असं भाजून घ्यायचं. इथे पाहू शकता हा पराठाही अगदी टम्म असा फुगलेला आहे. असे गरमागरम पराठे आणि त्यावर साजूक तूप टाकल्यानंतर पराठे खूप छान अप्रतिम लागतात. पराठ्यांसोबत तुम्ही काय खाता हे कमेंट करून नक्की सांगा. इथे माझे सर्व पराठे बनवून तयार झालेले आहेत. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.